श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय। श्री स्वामी समर्थ पूजा ब्युटी पार्लर व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। माझं स्वप्न हे एका प्रत्येक ब्युटिशियनचं आणि प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं की ती ॲडव्हान्स गोष्टी शिकावी आणि त्या ॲडव्हान्स गोष्टींनी आपल्या कस्टमरला तिने हॅपी करावं। तर माझ्याकडे हायड्रा मशीन मी बुक केली होती। माझं खूप दिवसाचं स्वप्न होतं। मी त्याचे वर्कशॉप पण केले होते आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्याशिवाय आमच्या टीचर सांगतात की प्रशिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा एक्सपेरिमेंट करायचा नाही। तर आमची प्रशिक्षण पूर्ण झालं। त्याच्यानंतर मग मी फायनली हायड्रा मशीन बुक केली आणि हायड्रा मशीन बुक करण्याच्या मागचं कारण माझे बरेच कस्टमर जे ऑफिसला जातात किंवा जे टीचर्स आहे त्यांना हायड्रा मशीनचं फेशियल करायचं होतं। तर ते मला सांगायचे की मॅडम तुम्ही आणा, आम्हाला हायड्रा मशीन ट्राय करायची आहे, त्याचं फेशियल ट्राय करायचं। आम्ही ऐकलं रिझल्ट खूप छान आहे आणि खरंच खूप छान रिझल्ट आहे। आणि हे आहे आईचे संस्कार की कुठलीही नवीन वस्तू तुम्ही घेतली की त्याची आधी तुम्ही पूजा करायची आणि त्याच्यानंतरच मग ती वस्तू पुढे वापरायला सुरुवात करायची। तर हायड्रा मशीनची पूजा केली मी। त्यानंतर लगेच आपण एक ट्रायल क्लायंट घेतलं होतं आणि ते ट्रायल क्लायंट म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड, माझी फ्रेंड, माझी आम्ही टिटवाळ्याची माझी फ्रेंड कल्याणीताई, तिला आम्ही घेतलं होतं आणि पूजा वगैरे झाली आहे। सगळे होते माझ्या मैत्रिणी वगैरे आणि आमच्या शॉपचे बाजूवाले वगैरे ते पण होते, त्यांना पण खूप आनंद झाला होता। मग आम्ही फेशियल ही तिची हायड्रा फेशियल करण्या अगोदरची स्किन, आता व्हिडिओत क्लिअर काही दिसत नाही पण ब्लॅकेट्स खूप होते, अंडर आय सर्कल्स पण खूप डार्क होते आणि फेस पण तिचा खूप डल झाला होता। त्याच्यामुळे तिला ते तिच्यावरती बोली की मला करशील तर हायड्रा फेशियलच कर, असं जे किट वापरशील ते हायड्रा फेशियलचंच किट वापर। मग हायड्रा फेशियलचं एक एक टूल बघा मी वापरून दाखवते कसं काय सगळं क्लिअरली तिच्या फेसवर आम्ही दाखवलं आणि डेमो वगैरे पण त्यांनी आम्हाला दिला होता। पण ऑलरेडी मला त्याचं नॉलेज असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला येतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही डेमो देण्यात वेळ नका घालू। मग त्यांनी पेमेंट वगैरे घेतलं आणि त्या लगेच निघून गेले। हायड्रा फेशियल करण्यामागचं रिझन, हायड्रा फेशियल का करावं आणि केल्यानंतरचे त्याचे जे इफेक्ट असतो तो किती दिवस असतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। हायड्रा फेशियल हे आपल्या स्किनवरील जो प्रॉब्लेम असतो, मग तो स्किनचा तुमचा डार्क सर्कल्सचा प्रॉब्लेम असो, रिंकल्सचा असो की कुठलाही असो, डल स्किन झाली असेल तर त्याला फ्रेश करण्याचं काम हे हायड्रा फेशियल करत असतं आणि आपल्या लास्ट लेअरपर्यंत याचे एक एक टूल्स काम करत असतात। मी जसं तुम्हाला क्लिअरली आता एखाद्या दिवशी एखादा कस्टमरला जेव्हा दाखवेल तेव्हा दाखवेनच कस्टमरवर, हा आहे तिचा फायनल रिझल्ट बघा। सेम एक टोन दिसतो आहे तिच्या फेसचा, तिचा चेहरा आधी डार्क खूप होते, त्याच्यानंतर तिचा जो क्लिअर फेस आहे तो एकदम एक टोन झाला। त्याच्यानंतर लगेच आपल्याकडे या आहे पोलीस, या दिसायला छोट्या आहेत पण असं समजू नका, या पोलीस आहेत आणि यांनाही आपल्याकडे फेशियल करायचं होतं। त्याच दिवशी संध्याकाळी ह्या आपल्याकडे फेशियलसाठी आलेल्या आणि त्यांना फेशियल खूप आवडलं आणि त्यांनी फीडबॅक पण छान दिला मला, हे तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे। आणि त्यांनी आधी गावाला कुठेतरी फेशियल केलं होतं पण त्यांनी सांगितलं की जे पद्धत तुम्ही वापरतायत ना त्या पद्धतीने त्यांनी नव्हतं केलं। म्हणजे माझं असं आहे की मी जर मशिनीचा वापर करते तर मी हाताचाही तेवढाच वापर करते। आपण असं रिलॅक्सेशन द्यायचं की समोरचा कस्टमर हा त्याला रिलॅक्स फील झाला पाहिजे आणि आपलं कामही आवडलं पाहिजे। आणि माझा ह्याच विश्वासावर आज मी इतक्या पुढे आली आहे आणि तिचा नक्की फीडबॅक आहे का तुम्ही? फीडबॅकमध्ये ती बोलली की खूप छान आणि खूप सुंदर केलं आहे तुम्ही। त्यानंतर आपल्याकडे हेअर स्पाचा कस्टमर आले, हे रेग्युलर कस्टमर होतं आपलं पण मध्ये काही मेडिकल रिझनमुळे त्यांना आपल्याकडे यायला जमत नव्हतं। त्यानंतर ते हेअर स्पासाठी आलेले, केस खूप डॅमेज आणि खूप रफ झाले होते त्यांचे, तर त्यांनी प्रोटीन हेअर स्पा केला आपल्याकडे आणि तुम्ही रिझल्ट बघतातच आहे की रिझल्ट किती जबरदस्त आहे आणि छान पण आहे। सो हेअर स्पाबद्दल किंवा हायड्रा फेशियलबद्दल जर कोणाला डीपली माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
आणि कमेंट नक्की करा. जर तुम्हाला काही माहिती असेल तर आपण पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच आपण प्रत्येक मैत्रिणीला पुढे नेण्याचं काम करू. तर आतापर्यंत इतकाच व्लॉग मी तयार केला आहे. पुढचा नेक्स्ट व्लॉग लवकरच घेऊन येणार. थँक्यू. श्री स्वामी.